नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा इशू मराठी या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पोलीस भरतीला विचारले जाणारे महत्त्वपूर्ण व संभाव्य असे सामान्य ज्ञान या विषयाचे 200 प्रश्न पाहणार आहोत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. 1625 महात्मा गांधीची हत्या केव्हा झाली? तर 30 जानेवारी 1948 या दिवशी महात्मा गांधींची हत्या झाली. नेक्स्ट, पाटणा शहर कोणत्या प्राचीन नावाने ओळखले जात होते? तर पाटलीपुत्र या नावाने पाटणा हे शहर ओळखले जात होते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला सीमांत गांधी म्हणतात? तर खान अब्दुल गफार खान यांना सीमांत गांधी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, वंदे मातरम गाण्याचे लेखक कोण आहेत? तर बंकिमचंद्र चॅटर्जी हे वंदे मातरम या गाण्याचे लेखक आहेत. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण भारतीय होते? तर सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे अशी प्रथम कोणी म्हटले? तर बाळ गंगाधर टिळक यांनी असे प्रथम म्हटले. नेक्स्ट, मोहेंजोदारो हे कोणत्या नावाने ओळखले जाते? तर मृतांचा पर्वत म्हणून मोहनजोदारो हे ओळखले जाते. नेक्स्ट, फतेहपूर सिक्रीच्या स्थापनेचे श्रेय कोणाला मिळते? तर फतेहपूर सिक्रीची स्थापना ही अकबर यांनी केली होती. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? तर अमेरिकेतील वॉशिंग्टन DC या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, रेबीजची लस कोणी शोधली? तर लुई पाश्चर या शास्त्रज्ञांनी रेबीजची लस शोधली होती. नेक्स्ट, सुपिरियर लेक कुठे आहे? तर युनायटेड स्टेट आणि कॅनडा या 2 देशादरम्यान सुपिरियर लेक आहे. नेक्स्ट, भारताचा नेपोलियन कोणाला म्हणतात? तर समुद्रगुप्त यास भारताचा नेपोलियन असे म्हणतात. नेक्स्ट, कोणता विषाणू स्वाईन फ्लू पसरवतो? तर H1N1 हा विषाणू स्वाईन फ्लू पसरवतो. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, भारताने पहिली अणुचाचणी कधी व कुठे केली? तर 14 मे 1974 रोजी राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी भारताने पहिली अणुचाचणी घेतली होती. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे? तर तिबेटचे पठार हे जगातील सर्वात उंच पठार आहे. यालाच पामीर पठार असेही म्हणतात. नेक्स्ट, ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण होती? तर कर्णम मल्लेश्वरी ही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होती. नेक्स्ट, लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी झाल्या? तर 1951-52 मध्ये लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. नेक्स्ट, भाषेच्या आधारावर सर्वप्रथम कोणते राज्य निर्माण झाले? तर आंध्र प्रदेश हे राज्य भाषेच्या आधारावर निर्माण होणारे प्रथम राज्य आहे. नेक्स्ट, संविधानाचा आत्मा कशाला म्हणतात? तर संविधानाच्या प्रस्तावनेला संविधानाचा आत्मा असे म्हणतात. सलग 2 वेळा भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर सर्वपल्ली राधाकृष्णन हे सलग 2 वेळा भारताचे उपराष्ट्रपती होते. नेक्स्ट, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे? लोकसभेचे सदस्य होण्यासाठी 25 वर्ष वय असावे. नेक्स्ट, कोणत्या घटनादुरुस्तीने मतदानाचे किमान वय 18 केले? तर 61वी घटनादुरुस्ती कायदा 1989 या कायद्यानुसार मतदानाचे वय 18 वर्ष करण्यात आले. नेक्स्ट, भसीन पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर विज्ञान क्षेत्रामध्ये भसीन हा पुरस्कार दिला जातो. नेक्स्ट, सुमारे 20 डिग्री सेल्सिअस तापमानात आवाजाचा वेग कोणत्या माध्यमात जास्तीत जास्त असेल? तर लोहामध्ये 20 डिग्री सेल्सिअस तापमानाला आवाजाचा वेग जास्तीत जास्त असेल. नेक्स्ट, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मोती मस्जिद कोणी बांधली? तर मोती मस्जिद ही औरंगजेबाने दिल्लीतील लाल किल्ल्यावर बांधली. नेक्स्ट, दरवर्षी नोबेल पारितोषिके कुठे वितरित केली जातात? तर स्टॉकहोम या ठिकाणी दरवर्षी नोबेल पारितोषिके वितरित केली जातात. नेक्स्ट, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह
कोणता आहे? तर गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. नेक्स्ट, सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे? तर शुक्र हा ग्रह सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर नाईल नदी ही जगातील सर्वात लांब नदी आहे. नाईल नदी ही आफ्रिका खंडात आहे. नेक्स्ट, संसदेच्या कोणत्या सभागृहाला कनिष्ठ सभागृह म्हणतात? तर लोकसभेला कनिष्ठ सभागृह असे म्हणतात. तर राज्यसभेला वरिष्ठ सभागृह म्हणतात. नेक्स्ट, सांची स्तूप कोणी बांधला? तर सम्राट अशोक याने सांची स्तूप बांधला. नेक्स्ट, कोणते जीवनसत्व रक्त गोठण्यास मदत करते? जीवनसत्व के हे रक्त गोठण्यास मदत करते. नेक्स्ट, HIV विषाणूमुळे कोणता रोग होतो? तर HIV विषाणूमुळे एड्स होतो. नेक्स्ट, सूर्यप्रकाशाच्या मदतीने शरीरात कोणते जीवनसत्व तयार होते? तर व्हिटॅमिन D जीवनसत्व सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार होते. नेक्स्ट, रात्रीच्या वेळी वटवाघळू कोणत्या लाटांच्या मदतीने सुरक्षितपणे उड्डाण करतात? तर अल्ट्रासॉनिक वेव्ह याच्या मदतीने वटवाघळू रात्री उड्डाण करतात. नेक्स्ट, सिग्मोमॅनोमीटर नावाच्या उपकरणाने काय मोजले जाते? तर रक्तदाब हा सिग्मोमॅनोमीटर या उपकरणाने मोजला जातो. नेक्स्ट, शरीरशास्त्र ही विज्ञानाची एक शाखा आहे जी कशाचा अभ्यास करते? तर प्राणी आणि वनस्पतीची रचना यांचा अभ्यास शरीरशास्त्रात केला जातो. नेक्स्ट, अन्नामध्ये असलेली ऊर्जा डॅडॅस यात मोजली जाते? तर कॅलरीजमध्ये अन्नामधील ऊर्जा मोजली जाते. नेक्स्ट, सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर हायग्रोमीटर हे उपकरण सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट, दुधाची घनता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? तर लॅक्टोमीटर हे उपकरण दुधाची घनता मोजण्यासाठी वापरले जाते. नेक्स्ट, सुएझ कालव्याची लांबी किती आहे? तर 166 किलोमीटर एवढी सुएझ कालव्याची लांबी आहे. नेक्स्ट, कोणत्या प्रदेशाला जगाचे छप्पर म्हणतात? तर पामीर पठाराला जगाचे छप्पर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, इंदिरा गांधी कालव्याने कोणत्या क्षेत्राचे भूदृश्य बदलले आहे? तर उत्तर पश्चिम राजस्थान या राज्याचे इंदिरा गांधी कालव्याने भूदृश्य बदलले आहे. नेक्स्ट, कैगा कशाच्या निर्मितीसाठी ओळखला जातो? तर कैगा हा अणुऊर्जेचा प्रकल्प आहे. अणुऊर्जेच्या उत्पादनासाठी कैगा हे ओळखले जाते. नेक्स्ट, कोणता उपग्रह पृथ्वीच्या आकारमानाच्या जवळपास आहे? तर शुक्र हा उपग्रह पृथ्वीच्या आकारमानाच्या जवळपास आहे. नेक्स्ट, भारतातील सातपुडा पर्वत कोणत्या श्रेणीत येतो? तर अवशिष्ट पर्वतरांगेत सातपुडा पर्वत येतो. नेक्स्ट, उत्तराखंडच्या कोणत्या नदीवर हिरी धरण आहे? तर भागीरथी व मिलगणा या नदीवर उत्तराखंड राज्यात हिरी धरण आहे. नेक्स्ट, लॅटिन अमेरिकेतील सर्वात औद्योगिकदृष्ट्या विकसित देश कोणता आहे? तर अर्जेंटिना हा लॅटिन अमेरिकेतील औद्योगिकदृष्ट्या विकसित देश आहे. नेक्स्ट, लोकहितवादी या टोपण नावाने कोण प्रसिद्ध झाले? तर गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. नेक्स्ट, 1857च्या उठावात जगदीशपूरमधील बंडखोरांचे नेतृत्व कोणी केले? तर कुंवर सिंग यांनी 1857मध्ये जगदीशपूरमधील बंडखोरांचे नेतृत्व केले. नेक्स्ट, सल्तनत काळात दार उल शफा काय होते? तर दार उल शफा हे एक रुग्णालय होते. नेक्स्ट, दिवाण अमीर कोही नावाचा विभाग कोणी स्थापन केला जो शेतीशी संबंधित होता? तर मुहम्मद बिन तुघलक या शासकाने दिवाणे अमीर कोही हा विभाग स्थापन केला. नेक्स्ट, अकबराने प्रथम दक्षिण भारतातील कोणत्या राज्यावर हल्ला केला? तर अहमदनगर या राज्यावर प्रथम हल्ला केला. नेक्स्ट, पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळी पेशवा कोण होता? तर बाळाजी बाजीराव हा
पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या वेळी पेशवा होता. नेक्स्ट, विक्रमशिला महाविहाराची स्थापना कोणत्या राजघराण्याने केली होती? तर पाल घराण्याने विक्रमशिला महाविहाराची स्थापना केली होती. नेक्स्ट, तमिळनाडूमध्ये तोलकपियम हे पुस्तक कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर तोलकपियम हे पुस्तक तमिळ व्याकरणाशी संबंधित आहे. नेक्स्ट, गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथात सूर्यदेवी गायत्रीला उद्देशून आहे? तर ऋग्वेदामध्ये हे ग्रंथ आहे, हे मंत्र आहेत. नेक्स्ट, औरंगजेबाने कोणत्या शीख गुरुला फाशी दिली? तर गुरु तेग बहादूर या गुरुला औरंगजेबाने फाशी दिली. नेक्स्ट, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्याची शपथ घेण्यात आली? तर लाहोर अधिवेशन 1929मध्ये पूर्ण स्वराज्याची शपथ घेण्यात आली. नेक्स्ट, कोणत्या व्हाईसरायची अंदमान भेटीदरम्यान एका कैद्याने हत्या केली? तर लॉर्ड मेयो या व्हाईसरायची अंदमान भेटीदरम्यान एका कैद्याने हत्या केली. क्रमांक 1687, भारतीय प्रेसचा मुक्तिदाता कोणाला म्हणतात? तर सर चार्ल्स मेटकॉफ यांना भारतीय प्रेसचा मुक्तिदाता असे म्हणतात. नेक्स्ट, बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय अशांततेचे जनक कोणी म्हटले? तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले. नेक्स्ट, भारतातील सर्वात जास्त पर्जन्यमान असलेले मावसिनराम हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर मावसिनराम हे ठिकाण मेघालय या राज्यात आहे. नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात मान्सून प्रथम येतो? तर केरळ या राज्यामध्ये मान्सून प्रथम येतो. नेक्स्ट, कोणत्या ग्रहाभोवती एक स्पष्ट वलय आहे? तर शनी या ग्रहाभोवती एक स्पष्ट वलय आहे. नेक्स्ट, पाल्क सामुद्रधुनीने कोणते देश जोडलेले आहेत? तर भारत व श्रीलंका हे 2 देश पाल्क या समुद्रधुनीने जोडलेले आहेत. नेक्स्ट, भूकंप आणि संबंधित घटकांचा वैज्ञानिक अभ्यास कोणत्या नावाने ओळखला जातो? तर भूकंपशास्त्र या नावाने हा अभ्यास ओळखला जातो. नेक्स्ट, जस्तसाठी प्रसिद्ध असलेल्या जावरा खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर राजस्थान या राज्यामध्ये जावरा खाणी आहेत. नेक्स्ट, बांदीपूर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर कर्नाटक या राज्यामध्ये बांदीपूर अभयारण्य आहे. नेक्स्ट, व्हिटॅमिन B12मध्ये कोणते धातू असते? तर कोबाल्ट हा धातू व्हिटॅमिन B12मध्ये असतो. नेक्स्ट, कोणत्या कमतरतेमुळे दात किडणे डेंटल कॅरीज होऊ लागते? तर क्लोरीनच्या कमतरतेमुळे दात किडतात. नेक्स्ट, प्रकाश संश्लेषण प्रक्रियेच्या शेवटी कोणते पदार्थ तयार होतात? तर प्रकाश संश्लेषण क्रियेच्या शेवटी ग्लुकोज, पाणी आणि ऑक्सिजन हे पदार्थ तयार होतात. नेक्स्ट, दूरदृष्टी मायोपिया दुरुस्त करण्यासाठी कोणत्या प्रकारची चष्मा लेन्स दिली जाते? तर अवतल भिंग म्हणजेच बहिर्मुख भिंग हे दूरदृष्टी दूर करण्यासाठी दिला जातो. नेक्स्ट, कुंदापूर आणि कारवार खारफुटीची ठिकाणे कुठे आहेत? तर कुंदापूर व कारवार ही ठिकाणे कर्नाटक या राज्यात आहेत. नेक्स्ट, द सायन्स ऑफ भारतनाट्यम हे पुस्तक कोणी लिहिले? तर सरोजा वैद्यनाथन यांनी द सायन्स ऑफ भरतनाट्यम हे पुस्तक लिहिले. नेक्स्ट, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या? तर विजया लक्ष्मी पंडित या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. नेक्स्ट, भारतातील पहिला अणुप्रकल्प कोणता आहे? पालघर जिल्ह्यातील तारापूर या ठिकाणी भारतातील पहिला अणुप्रकल्प आहे. नेक्स्ट, मानवी भूगोलाचे लेखक कोण आहेत? तर फ्रेडरिक रॅडझेल हे मानवी भूगोलाचे लेखक आहेत. नेक्स्ट, उल्का चमकण्याच्या घटनेला काय म्हणतात? तर आयनोस्फिअर असे उल्का चमकण्याच्या घटनेला म्हणतात. नेक्स्ट, माओरी जमाती कोणत्या देशात आढळतात? तर न्यूझीलंड या देशामध्ये माओरी जमाती आढळतात. नेक्स्ट, सर्वात लांब रेल्वे मार्ग कोणता आहे? तर ट्रान्स सायबेरियन हा रेल्वे मार्ग सर्वात लांब आहे. नेक्स्ट, निलगिरी पर्वत हे
कोणत्या पर्वताचे उदाहरण आहे? तर फॉल्ट ब्लॉक माउंटेन या प्रकारचे निलगिरी पर्वत आहे. नेक्स्ट, अरवली पर्वत हे कोणत्या पर्वताचे उदाहरण आहे? तर अरवली पर्वत हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. नेक्स्ट, भूकंपाच्या लाटा प्रथम कोठे आढळतात? तर भूकंपाच्या केंद्रस्थानी भूकंपाच्या लाटा प्रथम आढळतात. नेक्स्ट, गल्फ स्ट्रीम आणि लॅब्राडोर प्रवाह हे कोणत्या प्रकारचे प्रवाह आहेत? तर गल्फ स्ट्रीम हा उष्ण, तर लॅब्राडोर प्रवाह हा थंड प्रकारचा प्रवाह आहे. नेक्स्ट, कोणते द्राक्ष आणि मत्स्यपालन याच्याशी संबंधित आहे? तर द्राक्षाशी संबंधित व्हिटिकल्चर व मत्स्यपालनाशी संबंधित पिसिकल्चर हे विषय आहेत. नेक्स्ट, बोर्निया बेट कोणत्या महासागरात आहे? तर हिंदी महासागरात बोर्निया हे बेट आहे. नेक्स्ट, पाल्क सामुद्रधुनी बेट कोणत्या 2 देशांमध्ये आहे? तर भारत व श्रीलंका या दरम्यान मन्नारच्या आखातात पाल्क सामुद्रधुनी हे बेट आहे. नेक्स्ट, 1 अंश रेखांशाचे कमाल अंतर कोणत्या ठिकाणी आहे? तर विषुववृत्तावर कमाल अंतर आहे, म्हणजे जास्तीत जास्त अंतर आहे. नेक्स्ट, 2 भरतीमधील वेळेचे अंतर किती आहे? तर 12 तास 26 मिनिटे एवढे 2 भरतीमधील वेळेचे अंतर असते. प्रश्न क्रमांक 1718, पश्चिम आणि पूर्व घाट कोणत्या पर्वत रांगेत एकत्र येतात? तर निलगिरी टेकड्यांमध्ये पश्चिम व पूर्व घाट एकत्र येतात. नेक्स्ट, पृथ्वीवरील वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठे आहे? तर ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. नेक्स्ट, 1 अंशच्या 2 अक्षांमधील अंतर किती असते? तर 111 किलोमीटर एवढे 1 अंश अक्षामधील अंतर असते. नेक्स्ट, सायमन कमिशनने भारतात कधी भेट दिली? 58मध्ये सायमन कमिशन हे भारतात आले होते. नेक्स्ट, सॅटर्सची हत्या कोणी केली? तर सरदार भगतसिंग यांनी सॅटर्सची हत्या केली. नेक्स्ट, टोकन चलन कोणी सुरू केले? तर मुहम्मद बिन तुघलक या शासकाने टोकन चलन सुरू केले होते. नेक्स्ट, सबसिडियरी ट्रिटी सिस्टीमचे जनक कोण होते? तर लॉर्ड वेलेस्ली हे सबसिडियरी ट्रिटी सिस्टीमचे जनक होते. नेक्स्ट, उपकंपनी कराराला निश्चित आणि सर्वसमावेशक स्वरूप कोणी दिले? तर लॉर्ड वेलेस्ली यांनी उपकंपनी कराराला निश्चित स्वरूप दिले. नेक्स्ट, सालारच्या युद्धात मोगल सैन्याचा पराभव कोणी केला? तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सालेरच्या लढाईत मोगल सैन्याचा पराभव केला. नेक्स्ट, सालेरची लढाई कधी झाली? तर 1672मध्ये सालेरची लढाई झाली होती. नेक्स्ट, लोह व पोलाद उद्योग प्रथम कुठे स्थापन झाला? तर भिलाई या ठिकाणी लोह व पोलाद हे उद्योग प्रथम स्थापन झाले. नेक्स्ट, प्रथमच जिजिया कर लावण्याचे श्रेय कोणाला दिले जाते? तर मुहम्मद बिन कासिम याला प्रथम जिजिया कर लावण्याचे श्रेय दिले जाते. नेक्स्ट, विजयनगर साम्राज्यात लष्करी विभाग कोणत्या नावाने ओळखला जात होता? तर गैरेवार या नावाने लष्करी विभाग ओळखला जात होता. नेक्स्ट, विजयनगर साम्राज्याचे अवशेष कोठे सापडले? तर हम्पी या ठिकाणी विजयनगर साम्राज्याचे अवशेष सापडले. नेक्स्ट, विजयनगर साम्राज्य कधी व कोणी स्थापन केले? तर 1336मध्ये हरिहर व बुक्का यांनी विजयनगर साम्राज्य स्थापन केले. नेक्स्ट, विजयनगर साम्राज्याची आर्थिक वैशिष्ट्ये कोणती होती? तर जमीन महसूल ही विजयनगर साम्राज्याची आर्थिक वैशिष्ट्ये होती. नेक्स्ट, विजयनगर साम्राज्याचा सर्वात प्रभावशाली शासक कोण होता? तर राजा कृष्णदेवराय हा विजयनगर साम्राज्याचा प्रभावशाली शासक होता. नेक्स्ट, विजयनगर साम्राज्याचा पहिला राजवंश संगम म्हणून ओळखला जात होता. तर हरिहर व बुक्काचा राजवंश हा संगम राजवंश म्हणून ओळखला जात होता. नेक्स्ट, विजयनगर साम्राज्यातील कोणते ठिकाण कार्पेट उत्पादनासाठी प्रसिद्ध होते? तर कालिकत हे ठिकाण कार्पेट उत्पादनासाठी प्रसिद्ध होते. नेक्स्ट, विजयनगरच्या कोणत्या शासकाला
आंध्र पितामह म्हणतात, तर कृष्णदेवरायांना आंध्र पितामहा म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट, विजयनगर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? तर तुंगभद्रा नदीकाठी विजयनगर हे वसलेले आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. नेक्स्ट, कोणत्या ठिकाणाला भारताचे मँचेस्टर म्हटले जाते? तर अहमदाबाद या शहराला भारताचे मँचेस्टर असे म्हटले जाते. नेक्स्ट, कोणत्या देशाला नाईल नदीची देणगी म्हणतात? तर इजिप्त या देशाला नाईल नदीची देणगी असे म्हणतात. नेक्स्ट, गंगा नदीची सर्वात लांब उपनदी कोणती आहे? तर यमुना नदी ही गंगा नदीची सर्वात लांब उपनदी आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर लेक सुपेरियर हे जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे. हे अमेरिकेमध्ये आहे. नेक्स्ट, भारतात पहिली ट्रेन कधी धावली? तर 16 एप्रिल 1853मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली ट्रेन धावली. नेक्स्ट, पाण्यातील हवेचे फुगे कशामुळे चमकतात? तर एकूण अंतर्गत प्रतिबिंब यामुळे पाण्यातील हवेचे फुगे चमकतात. नेक्स्ट, काकोरी रेल्वे दरोड्याचा नायक कोण होता? तर रामप्रसाद बिस्मिल हे काकोरी रेल्वे गटाचे नायक होते. नेक्स्ट, वायुमंडलीय दाब मोजण्याचे प्रमाण काय आहे? तर बॅरोमीटर हे वायुमंडलीय दाब मोजण्याचे प्रमाण आहे. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. नेक्स्ट, खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे कोणत्या राजवटीच्या काळात बांधली गेली? तर चंदेला राजवंशाच्या काळामध्ये खजुराहोची प्रसिद्ध मंदिरे बांधली गेली. नेक्स्ट, कोणत्या मुघल शासकाने दीन-ए-इलाहीची स्थापना केली? तर अकबर यांनी दीन-ए-इलाहीची स्थापना केली.